₹51 रुपयाची देणगी प्राप्त झाली। देणगीदारांचा मनपूर्वक हार्दिक आभार। भाविकांना विनंती आहे, महाप्रसादाचं आयोजन केलं आहे। सन्माननीय स्वातीताई रघुनाथ चव्हाण यांच्या वतीनं 501 रुपयाची देणगी प्राप्त झाली। देणगीदारांचं मनपूर्वक स्वागत। सन्माननीय दत्तात्रय कुटे यांच्या वतीने 101 रुपयाची देणगी प्राप्त झाली। निवृत्ती भास्कर जनार्दन वावळ यांच्या वतीने 1001 रुपयाची देणगी। स्वागत। दत्तात्रय साधुकोटे यांच्या वतीने 101 रुपयाची देणगी प्राप्त झाली। या हजरतच्या 80 बाबा पीर बाबा यात्रोत्सव या यात्रोत्सवानिमित्त उपस्थित सर्व भाविक भक्तांना विनंती आहे, महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। महाप्रसाद घेतल्याशिवाय पुढे जाऊ नये। या सालाबादप्रमाणे यावर्षी हजरत चांदसावली बाबा पीर बाबा यांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। तरी सर्व बांधव व गावकरी या कार्यक्रमात सर्व सहभागी आहेत। तरी सकाळी 8 ते 9 मांडवडा आहे, दुपारी 4 ते 6 शिरण्याचा कार्यक्रम, 6 ते 9 महाप्रसादाचा कार्यक्रम व 9 ते 11 तमाशासारख्या करमणुकीच्या साधनाचा कार्यक्रम आपल्याकडे ठेवण्यात आलेला आहे। तरी यामध्ये सर्व भाविक भक्तांचं सहर्ष स्वागत आहे। यात्रा कमिटीतर्फे यांच्या सर्वांचे सहर्ष स्वागत। हजरतच्या 80 बाबा पीर बाबा यात्रोत्सव हा पिंपरी पेंढार गावातील एक परंपरा असलेला, अगदी जुना म्हटलं तरी यात्रोत्सव वावगा ठरणार नाही। कारण या यात्रोत्सवामध्ये मोठ्या संख्येने भाविकांची या ठिकाणी गर्दी जमत असते। पिंपरी पेंढार गावातील भरपूर भाविक या यात्रोत्सवानिमित्त आवर्जून उपस्थित राहतात आणि गेली काही वर्षापासून या यात्रोत्सवामध्ये एक नवीन उपक्रम म्हणजे महाप्रसादाचं आम्ही या ठिकाणी आयोजन करत असतो आणि भाविक मोठ्या संख्येने येऊन या महाप्रसादाचा देखील लाभ घेत असतात। मला तुझ्या मध्ये एवढेच जण आहे ना।
म्हणतो